तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका 2026 याच्यासाठी महत्त्वाचा विषय जो की टॉपिक आहे मातृत्व वंदन योजना. तर यावर काही सराव प्रश्नसंच बघणार आहेत. हा आपला भाग 1 आहे आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्हाला योजनेवर देखील 2 ते 5 मार्काचे हमखास प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदा होईल याचा. पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना सध्या कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार. तर अंगणवाडी पण ही जी योजना आहे, म्हणजे अंगणवाडी का उभारण्यात आलेली आहे, तर याच्या मागचे कारण भारत सरकार यांनीच ही महिला व बालविकास यांसाठी अन्न, पोषण आणि आहार शिक्षण यांसाठी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आलेले. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना कधी सुरू झाली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते 1 जानेवारी 2017 रोजी प्रधानमंत्री मातृ योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभागाकडे कधी हस्तांतरित करण्यात आली? तर 1 एप्रिल 2023 या वर्षी. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, प्रधानमंत्री मातृवंदना योजना याआधी कोणत्या विभागामार्फत राबवली जात होती? तर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नंतर महिला व बालविकास यांच्याकडे ती देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, पिंक योजना कोणत्या मिशन अंतर्गत समाविष्ट आहे? सॉरी, इथे पिंक नाही यायला पाहिजे, PMMVY ही योजना, प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. तर PMMVY योजना कोणत्या मिशन अंतर्गत समाविष्ट आहे? तर मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रात ही योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते? तर महाराष्ट्रात ही योजना महिला व बालविकास विभाग या अंतर्गत राबवली जाते. अतिशय हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि महिला व बालविकास ICDS अंतर्गत जी भरती होणार आहे पर्यवेक्षिका यांची 2026 मध्ये, तर त्याच्यासाठी हे तांत्रिक प्रश्न आहे आणि योजनेवर आधारित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि हमखास 10 ते 20 मार्काचे प्रश्न हे वेगळ्या विषयावर विचारण्यात येतात. त्याच्यामुळेच हे प्रश्न करा, नक्कीच याचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर माता व बालकांचे आरोग्य सुधारणे. प्रश्न क्रमांक 8 आहे, पहिल्या अपत्यासाठी लाभ किती हप्त्यात दिला जातो? तर 2 हप्त्यात. म्हणजे जर गर्भवती महिलेला जर पहिल्या अपत्या टाईमला किती हप्ता दिला जातो, तर ते जे पैसे देण्यात येतात ते 2 हप्त्यात, म्हणजे 2 टाईम, म्हणजे एकाच वेळी देत नाही, ते 2 वेळेस देतात. प्रश्न क्रमांक 9 आहे, PMMVY अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी किती लाभ दिला जातो? तर 5,000 रुपये. जर एका गर्भवती स्त्रीने या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पहिल्यांदाच जर ती गर्भवती असेल तर तेव्हा तिला 5,000 रुपये इतका लाभ देण्यात येतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, दुसरे अपत्य मुलगी असल्यास किती लाभ मिळतो? जर एखाद्या गर्भवती स्त्रीला जर दुसऱ्यांदा जर ती गर्भवती असेल तर जर तिला मुलगी झाली तर तिला 6,000 रुपये देण्यात येते. प्रश्न क्रमांक 11, दुसऱ्या मुलीसाठी लाभ किती टप्प्यात दिला जातो? तर जेव्हा गर्भवती स्त्रीला जर दुसरी मुलगी झाली तर तिला किती टप्प्यात, म्हणजे किती वेळेस लाभ देण्यात येतो? तो एकाच टाईमला सगळा लाभ दिला जातो. प्रश्न क्रमांक 12 आहे, लाभार्थीचे वय किती असावे? तर जी गर्भवती स्त्री आहे जर ती 18 ते 55 वर्ष असेल तरच तिला या योजनेचा फायदा घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, PMMVY अंतर्गत लाभ DBT द्वारे कुठे जमा होतो? जर एखादी गर्भवती महिला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिला हे पैसे कुठे देण्यात येतात? तर तिच्या आधार कनेक्टेडमध्ये जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये किंवा पोस्ट खात्यात येते DBT द्वारे. प्रश्न क्रमांक 14 आहे, पहिल्या हप्त्याची रक्कम किती आहे? तर पहिल्या हप्त्याची रक्कम ही 3,000 रुपये एवढी असते. प्रश्न क्रमांक 15, दुसरे हप्त्याची रक्कम किती आहे? तर दुसऱ्या हप्त्याची रक्कम ही 2,000 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 16, दुसऱ्या हप्त्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते जन्म नोंदणी व प्राथमिक लसीकरण पूर्ण असणे. जर तुम्हाला दुसरा हप्ता घेण्यासाठी घ्यायचा असेल तर जन्म नोंदणी करायची ज्या नवजात शिशूची, आणि प्राथमिक लसीकरण म्हणजे जे पहिल्याचं लसीकरण आहे ते पूर्ण असणे गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 17,
लाभार्थींचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कितीपेक्षा कमी असावे? तर लाभार्थींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, तरच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, PMJAY लाभार्थी महिलांना PMMVYचा लाभ मिळतो का? तर हो, यांना हा लाभ घेता येतो. प्रश्न क्रमांक 19, ई श्रम कार्डधारक महिला पात्र आहेत का? तर इथे ई हे ऱ्हस्व पाहिजे होतं, दीर्घ पाहिजे होतं. तर ई श्रम कार्डधारक महिलांना या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. प्रश्न क्रमांक 20 आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस या योजनेस पात्र आहेत का? तर हो, या योजनेला या पात्र आहेत, कारण की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून मानधन दिलं जातं, हे परमनंट कर्मचारी नसतात. तर या व्हिडिओमध्ये आपण योजनेसंदर्भात जे प्रश्न आहेत त्यांच्यावर अतिशय सराव प्रश्नपत्रिका घेतलेली आहेत आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. जर आणखी तुम्हाला अशाच विषयांवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच आपण हे महिलांसाठी व बालकांसाठी ज्या योजना आहे त्याच्या संबंधात व्हिडिओ व प्रश्न घेऊन येणारच आहोत. आणि आपण याआधीही महिला व बालविकास यांसाठी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते जाऊन एकदा नक्की बघा. कारण की जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर तांत्रिक प्रश्न जे येतात परीक्षेसाठी त्याचा तुमचा सगळा अभ्यास होईल. त्यामुळे सांगते की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भगिनींना व महिलांना याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.